बाबतीत किती जरी मी बोललं तर कमीच आहे. मोठ्या महात्म्यांचं उदाहरण आहे बघा. आजोबानं नातवाला खांद्यावर घेतलं आणि डोंगराचा रस्ता होता. नातवाला काय डोंगर दिसाना गेला तर आजोबानं खांद्यावर घेतल्याच्या नंतर तो नातू आजोबाला काय म्हणला, आजोबा डोंगरवर लय सुंदर दिसायला ना म्हणे. मग आजोबा म्हणले ते तुला दिसायला असं, तुम्हाला नाही का दिसत? ते म्हणलं, आजोबा म्हणले मला नाही दिसत. ते म्हणला तुम्हाला कसं काय दिसत नाही? आजोबा म्हणले तुला दाखवायचं म्हणून तर मला दिसत नाही म्हणे. तसं आता माझ्या बाबतीत झाले. ते म्हणले तुम्ही पुढे चला, आम्ही आहेतच. विठाला किती जरी वर्णन केलं तरी कमीच आहे. म्हणून आणि आजचा पूर्ण दिवस हा आपणचा अन्नदानाचा दिवस होता. त्यामुळे सुनील काकांच्या आज्ञेवरून ही माझ्याकडे सेवा आलेली. आता त्यांच्याबद्दल अन्नदानाच्या बाबतीत आता तुम्ही तर थोड्या मोठ्यांकडून ऐकलेलंच आहे. मी किती जरी बोललो तरी कमीच आहे. विठ्ठल आता थोडा जीव आलता माझ्या. हो ना. गुरुवर्य नाना महाराज पुरुषोत्तम पुरीकर महाराज सुद्धा कीर्तनाला उपस्थित आहेत. तुमच्या चरणावरती साष्टांग दंडवत. श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विठ्ठल विठ्ठल उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ गायकवादक मंडळी, संगीत विशारद श्रीहक्तपरायण ऋषी महाराज वाशिंबे, श्रीहक्तपरायण संगीत विशारद कचूर महाराज खुर्धने, श्रीहक्तपरायण संगीत विशारद बंडू महाराज पात्रगावणकर, श्रीहक्तपरायण संगीत विशारद महादेवजी महाराज फुलवाडीकर, श्रीहक्तपरायण गायनाचार्य संगीत विशारद आमचे राघवान आहेत, श्रीहक्तपरायण संगीत विशारद तुमच्या गावचं भूषण सदाशिव महाराज आहेत, श्रीहक्तपरायण आमचे नाना आहेत, संगीत विशारद भागवत नाना आहेत, गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी मंडळी उपस्थित, सर्व शुभम महाराज असतील, परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी मंडळी, हे लहान लेकरू कोणाचं इथं आपलं हे स्तुती म्हणून नाही सांगणार, एवढाच महात्मा माझ्या पाण्यात आहे. दादाच्या सेवेत अखंड फडावर सेवा करणार फक्त एवढाच महात्मा माझ्या पाण्यात. हा, कीर्ती आतापर्यंत ऐकली आणि यांची कीर्ती आज जुन्या माणसाकडून ऐका अमोल महाराज. आणि पुन्हा असं नाही सेवेसाठी आता पुढं काय, आता तरुण पुढं करीत नाही, सेवा नाहीत करत, परंतु त्यांचा चिरंजीव तर जबाबदारून उभा राहतातच, याच्यात नवल नाही, त्यांचा नातू सुद्धा उभा राहतो त्याच्या गैरहजेरीत. हा, ही परंपरा माझ्या वडिलाची. हा, घेण्यासारखं आहे महाराज ही सेवा. आणि गुरुनिष्ठा ही अशीच असावं. विठ्ठल विठ्ठल सदा नाम घोष करो हरिकथा. या बघा हे दोघं म्हणते ना आम्ही काय पाप केलं तेव्हा गोंधळात होता. असं श्रीहक्तपरायण मृदंग विशारद आमचे उद्धवजी महाराज डुकरे ब्राह्मणवाडीकर, श्रीहक्तपरायण मृदंग विशारद अमोलजी महाराज खनपटे व तसेच स्वरगुंजन चॅनलवाले सुद्धा आज उपस्थित आहेत. आणि द्यावेत तेवढे धन्यवाद माईक सिस्टीमला. थोडेच आहेत माईक सिस्टीमला, द्यावं तेवढे धन्यवाद थोडेच म्हणजे किती इतकं वर्णन केलं तर कमीच आहे. स्तुती म्हणून नाही, त्यांच्या माईक सिस्टीमचं वर्णन साक्षात मोठ्या सप्ताहात पहिला ढोक महाराजांनी त्यांच्या सिस्टीमचं वर्णन करावं, मोठ्या मोठ्या कीर्तनकारांनी तुमच्या सिस्टीमचं वर्णन करावं. आता सूर्यापुढे आम्ही कशाला बॅटरी लावूगच. हो विठाला विठाला सदा नाम घोष करू हरिकथा, सदा नामघोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डोलत असो. भक्ती साधनाच्या बळावर, नामघोषाच्या बळावर आणि कथेच्या बळावर आम्हाला कोणती अवस्था प्राप्त झाली त्या अवस्थेचं वर्णन तुकोबाराय करतात. श्री गुरु राऊत बाबांची भाषा आहे,
साहेब बाबा सांगत असतात, भक्तीच्या क्षेत्रात भक्ती करत असताना भगवंताच्या प्राप्तीसाठी मनुष्यानं सर्वप्रथम प्रयत्न करा. पहिली पायरी प्रयत्नाची. भगवंताची प्राप्ती करायची ना, पहिला टप्पा आहे प्रयत्नाचा. प्रयत्न करा. बाबा सांगतात, प्रयत्न केला तर या जगात अशक्य अशी गोष्ट काहीच नाही. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. हा प्रयत्ने वाळूचे कण रगडिता पेट्रोल आपले तेच ते तेल आणि पेट्रोल तेल ही गळे मानतात. हा प्रयत्न करा. बाबा सांगत असतात भगवंताची प्राप्ती करायची तर प्रयत्न करा. ज्ञानोबा म्हणतात, मला सांगा, मनुष्य किती जरी चतुर झाला तरी पाण्यावरून चालू शकतो का? पाण्यावरून नाही चालू शकत. किती जरी मोठा झाला तरी आकाशातून चालू शकतो का? नाही चालू शकत. समजा तांब भरून विष आणलं आणि सांगितलं विष कडू आहे का गोडे सांगा, काला झाल्यावर सांगा कसं लागतं. इथं जगणं शक्य का अशक्य? अशक्य. समोर वाघ आला, ज्ञानोबा म्हणतात उभा राहिला, जगणं अशक्य का शक्य? अशक्य. काळा भुजंग आला समोर नाचायला लागला, जगणं अशक्य का शक्य? अशक्य. पण ज्ञानोबा म्हणतात हे अशक्य असणाऱ्या गोष्टी पण तुम्ही जर प्रयत्न केला तरी अशक्य होतात. वय अभ्यासाचे बळे एका गती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केलीये की विष की आरी पडे समुद्रे पायवाट जोडे एकी वाग्ब्रह्म थोकडे अभ्यासी केली. अभ्यास जर केला तर या जगात अशक्य गोष्ट अशी काहीच नाही. प्रयत्न जर केला तर अशक्य गोष्टच काही नाही. हा ध्रुव बाळानं 5 वर्षाच्या वयात 5च महिन्यात भगवंताची प्राप्ती करून घेतली. काय सामर्थ्य असन पहा, काय प्रयत्न केला असन पहा. पहिल्या महिन्यामध्ये फळं खाल्ली, तपश्चर्या केली, देवदर्शन देत नाही. दुसऱ्या महिन्यात फळं बंद केली, नुसती पानं खायची, तपश्चर्या करायची, तरी देवदर्शन देत नाही. तिसऱ्या महिन्यात पानं बंद केली, नुसतं पाणी प्यायचं, पाण्यावर तपश्चर्या केली, तरी देवदर्शन देत नाही. चौथ्या महिन्यात पाणी बंद केलं, नुसती हवा घ्यायची, चला हवा येऊ द्या, म्हणजे नुसती हवाच घ्यायची, तरी देवदर्शन देत नाही. ध्रुव बाळानं शेवटच्या महिन्यात हवाच घ्यायची सोडून दिली. जेव्हा ध्रुव बाळानं श्वास घ्यायचा बंद सोडून दिला ना, तेव्हा ध्रुवाचा आत्मा आणि ब्रह्मांडाचा आत्मा एक झाला. सगळे जीवजंतूचा प्राण कोंडला. हा सगळे देव लोक आले, विष्णूची स्तुती केली महाराज. अगोदर त्या ध्रुवाला दर्शन द्या म्हणले. म्हणजे मला मुद्दा मांडायचा, 5च वर्षाच्या वयात 5च महिन्यात पराकोटीचा प्रयत्न केला आणि भगवंताला दर्शन द्यायला भाग पाडलं. हा म्हणून मला मुद्दा मांडायचा, प्रयत्न जर केला तर या जगात अशक्य अशी गोष्ट साहेब कोणतीच नाही. म्हणून भक्तीच्या क्षेत्रात भगवंताची प्राप्ती करण्यासाठी मनुष्यानं पहिला टप्पा आहे प्रयत्न करावा. विठ्ठला विठ्ठला तुकोबारा म्हणतात, खाणीतला दगड सहजासहजी फुटतो का? खाणीतला दगड फुटतच नाही. त्याच्यासाठी दारू गोळ्याचा आवाज देतात बघा, ते ट्रॅक्टरनं बार देतात ना, त्याचा आवाज देतात, तरी साहेब काही दगड फुटत नाहीत. पण तुकोबारा म्हणतात एवढा कठीण असणारा दगड पण एखाद्या झाडाची सुईसारखी मुळी असते म्हणली, त्याला फोडून खाली जाते म्हणली. ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. त्या मुळीच्या प्रयत्नानं दगड सुद्धा फोडून ते खाली जाते. म्हणून प्रयत्न सगळ्यात सुरुवातीचा टप्पा भक्ती क्षेत्रातला. देवाच्या प्राप्तीसाठी मनुष्यानं प्रयत्न करावा. गोड बोलतात तुकोबारा. तुकोबारा म्हणतात सायास वाचून काहीच भेटणार नाही. सायास केली वाचून ते नाही, सायास केली वाचून ते नाही, भविष्यावरी काही घालू नये, भविष्यावरी काही घालू नये, भविष्यावरी काही घालू नये, भविष्यावरी काही घालू
देव पहावया करी ओसायास देव पहावया करी ओसायास देव पहावया करी ओसायास देव पहावया करी ओसायास न धरी हे आस नाशवंत न धरी हे आस नाशवंत नदरे आस नाशवंत नदरे आस नाशवंत देव पावया करीवो साया महाराज म्हणतात प्रयत्न वाचून देवाची प्राप्ती होणारच नाही म्हणून असो भक्तीच्या क्षेत्रातला पहिला टप्पा आहे प्रयत्न करा. पण काय म्हणले महाराज प्रयत्न शक्य नाही म्हणले. प्रयत्न शक्य नाही. प्रयत्न शक्य नाही ना तर भक्तीच्या क्षेत्रातला दुसरा टप्पा आहे कोणता पुरुषार्थ करा. प्रयत्न संपाला पुरुषार्थ करा. पुरुषार्थ कशाला म्हणतात विकारावर विजय मिळवणं याला पुरुषार्थ म्हणतात. ज्ञानोबा बोलतात 6व्या अध्यायात तया स्वंतकरण जिता सकळ कामोप शांता परमात्मा परोता दुरी नाही. किंवा तुकोबरा बोलतात आपुलेने पुरुषार्थी जिंकला संसार केला मदमत्सर देशोधडी धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. म्हणून भक्तीच्या क्षेत्रातला दुसरा टप्पा आहे पुरुषार्थ करा. पहिला टप्पा प्रयत्न करा. प्रयत्न करून बी देव भेटत नसन तर पुरुषार्थ करा. पण काय म्हणले महाराज विकारावर विजय मिळवणं एवढं सोपं नाही. हे आमच्याच्यानं शक्यच नाही. तर मग भक्तीच्या क्षेत्रातला तिसरा टप्पा आहे प्रयत्न संपाला पुरुषार्थ संपाला भक्तीच्या क्षेत्रातला तिसरा टप्पा आहे प्रार्थना करा. प्रार्थना करा. पुरुषार्थ संपाला प्रार्थना करा. देवाला म्हणा देवा आमच्याच्यानं काय विकारावर विजय मिळवणं शक्य नाही मग आम्ही प्रार्थना करू. आम्ही देवा शक्तिहीने आम्ही देवा शक्तिहीने आम्ही देवा शक्तिहीने आम्ही देवा शक्तिहीने आपुतेने करुणा आपुतेने करुणा आम्ही देवा शक्तिहीने आम्ही देवा शक्तिहीने पार्वतीने करुणा पार्वतीने करुणा आम्ही देवा शक्तिहीने आम्ही देवा शक्तिहीने आम्ही देवा शक्तिहीने भाकोतेने करुणा. देवाला म्हणा देवा आमच्याच्यानं का आमच्यात तेवढी ताकद नाही पुरुषार्थ करण्याची मग आम्ही शक्तिहीन आहेत म्हणून प्रार्थना करू. म्हणून प्रार्थना करायची. श्री अनंता मधुसूदन पद्मनाभा नारायण जगव्यापका जनार्दन आनंद घना अविनाशा सकळ देवा आदमी देवा. हो देवाकडे प्रार्थना करायची. श्री अनंता मधुसूदना तिसरा टप्पा आहे प्रार्थना करा. प्रयत्न संपला पुरुषार्थ संपला प्रार्थना संपली. काय म्हणले आमच्याच्यानं प्रार्थना सुद्धा शक्य नाही. मग भक्तीच्या क्षेत्रातला शेवटचा टप्पा आहे कोणता प्रतीक्षा करा. मग वाट पहा. मग उगाच वाट पाहता. प्रयत्न संपला पुरुषार्थ संपला प्रार्थना संपली मग नुसती वाट पाहता. हो वाट पाहत बसायचं. देवानं आज दर्शन दिलं ठीक उद्या दिलं ठीक शता एका तरी जन्माच्या शेवटी कृपाळवा पोटी येईल दया म्हणून वाट पाहायची. पण आता हुकायले काय बघा लोक वाट पाहायला तयार नाहीत. वाटच पाहायला तयार नाहीत. हा सकाळी माळ घातली की दुपारी देव दिवसा वाटतो. हे शक्य नाही ना. ज्यावारी जर आपण आज पेरली तर काढायला उद्या जातो का मग का परवा दिवशी का तुम्ही बोला जा. आता ही सगळी मोठी माणसं झाली मग बोलताच आहे ना पण हो ना इकडे काय शब्द हो कधी करायला जातो 3.5-4 महिने थांबावं लागतं का नाही. मग भक्तीच्या क्षेत्रात संसाराच्या क्षेत्रात जर तुम्हाला प्रतीक्षा करावं लागत असेल तर मग भक्तीच्या क्षेत्रात का नाही करावं लागणार.
म्हणून वाटत पावा. बाबा सांगत असतात आणि तुम्ही वाट पाहतात ना, तुमच्या चालण्यावर तुमच्या मुक्कामाचं गाव अवलंबून आहे. तुम्ही भक्ती परमार्थात चालतात कसं, वाट पाहायची आणि चलत राहायचं. चलत राहायचं. देव आदर्शन देईन, उद्या देईन, आपण चलत राहायचं, वाट पाहायची. आणि तुमच्या चालण्यावर तुमच्या मुक्कामाचं गाव अवलंबून आहे. तुमची चालण्याची गती कशी आहे याच्यावर तुमच्या मुक्कामाचं गाव अवलंबून आहे. एक वारकरी नात्रा फाट्या उतरला, तिकडं फाट्या उतरला आणि त्याला यायचं होतं कीर्तनाला इथं कासापुरीत. कीर्तनाला यायचं होतं, त्यानं पुढं आला आणि त्याला एक शेतकरी दिसला आऊ थांबताना शेतकरी दिसला. शेतकऱ्याला विचारलं, ओ शेतकरी बाबा, मला कासापूरला कीर्तनाला जायचंय, मला जायला किती वेळ लागेल अंदाजा? मग आता त्या शेतकऱ्यांना सांगावं का नाही किती टाइम लागेल? तर शेतकऱ्यांना सांगितलंच नाही. सांगितलं नाही. वारकरी 5 मिनिटं जागाच उभा राहिला आणि मग निघाला. पुढं निघाला. त्या शेतकऱ्यांना आवाज दिला. काय म्हणले वारकरी बाबा? वारकरी म्हणला, मला कासापूरला कीर्तनाला जायचंय, साधारणतः किती टाइम लागेल जायला? मग तो शेतकरी म्हणला, तुम्हाला 40 ते 45 मिनिटं लागतील म्हणला. कुठं? कासापुरीत यायला. मग ते वारकरी गरम झाला ना. वारकरी म्हणला, मग हे तो आम्हाला आधीच सांगायचं ना. तो तू का तोंड शिवलं होतं का? तो आधीच सांगायचं ना मला. तो म्हणला, रागू नका म्हणला माया. वारकरी बाबा म्हणला, का रागू नका? आधीच सांगायचं ना. म्हणला, तुम्ही जेव्हा मला विचारलं होतं की कासापुरीत जायला मला किती टाइम लागेल, तुम्ही जेव्हा मला विचारलं होतं ना, तेव्हा तुम्ही जागाच उभी होते म्हणला. तेव्हा तुम्ही जागाच उभी होते. मग आता तुम्ही जागा उभी असल्यामुळे मला कसं सांगता येईल किती टाइम लागेल? तर थोड्या वेळाने मी तुमच्या चालण्याचा पांड पाहिला म्हणला. हो, तुमच्या चालण्याची गती पाहिली आणि तुमच्या गतीहून माझ्या लक्षात आलं की तुम्हाला एवढा टाइम लागेल म्हणून. मी तुमची चाल पाहिली कशी चालली. आता बऱ्याच जणांच्या, आता मला काय माहिती तुमच्या चाली कशात, म्हणजे चालण्याच्या हे असं चालण्याच्या चाल पाहिली. मग माझ्या लक्षात आलं की तुम्हाला 40 ते 45 मिनिटं नक्की लागत म्हणून सांगितलं. तसं परमार्थामध्ये आपण रोज किती ज्ञानेश्वरी वाचितो, किती गाथा वाचितो, किती वेळ देवपूजा करतो, किती माळ जपतो, याच्या आपल्या कीर्तनाचं गाव अवलंबून आहे. याच्या आपल्या चालण्याची गती अवलंबून आहे. म्हणून भक्तीच्या क्षेत्रातला शेवटचा टप्पा आहे वाट पाहायची, चलत राहायचं. वाट पाहायची. पाहे पाहे प्रसादाची वाट, पाहे पाहे प्रसादाची वाट, प्रसादाची वाट. म्हणून महाराज सांगतात वाट पाहायला शिका, प्रतीक्षा करायला शिका. हा भक्तीच्या क्षेत्रातला शेवटचा टप्पा आहे. पहिला टप्पा प्रयत्न संपला, पुरुषार्थ संपला, तिसरा प्रार्थना संपली, शेवटचा टप्पा आहे प्रतीक्षा करा. प्रतीक्षा करा. महाराज तुकोबराय म्हणतात, प्रतीक्षा केल्याच्या नंतर त्या परमात्म्याची आलेली अनुभूती. आता महाराजांचा पहिला टप्पा आहे प्रयत्न हा महाराजांचा पहिला टप्पा आहे. महाराज म्हणतात नामचिंतन केलं, हरीची कथा केली,
प्रयत्न केला आणि ती अवस्था आम्हाला प्राप्त झाली. अभंगाचं पहिलं चरण. सदा नाम घोष करू हरी कथा, 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 सदा नाम घोष करू सदा नामघोष. काय ज्याला पाहता येते ते इरीत पोटाव पाडा काय पाठीव पाडा काय, नाही तर डोक्यावर पाडा काय, वरच येतो. आमच्यासारखा येत नाही नवीन, मग आला तर फुगूनच तिसऱ्या दिवशी. आता गावातली माणसं आहेत मरमदनी. विठाला सदा नामघोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. महाराज सांगतात आम्ही भक्तीचा नामसाधनाचा, या भक्ती साधनाच्या बळावर हा प्रयत्न केला आणि अवस्था प्राप्त करून घेतली. कोणती? तेने सदा चित्ता समाधान. ही अवस्था मी प्राप्त करून घेतली. हा काय अलौकिक तत्वाच्या मागे गेलं तर ही अवस्था प्राप्त होती, लौकिक तत्वाच्या मागे गेल्यावर ही अवस्था नाही प्राप्त होत. हा उपाधी भेदानं जर चिंतन मांडलं, उपाधी भेदन तसा परमात्माचा अलौकिक आहे. पण उपाधी जर भेदानं चिंतन मांडलं तर तीन गोष्टी अलौकिक आहेत. देव अलौकिक आहे, देवमान्य संत अलौकिक आहेत आणि देवाचं नाम अलौकिक आहे. महाराज म्हणतात आम्ही त्या नामघोषाचं चिंतन केलं, नामघोष घेतला, सदा नामघोष हरीची कथा केली, अलौकिक तत्वाचं चिंतन केलं आणि ती अवस्था प्राप्त करून घेतली. विठ्ठल विठ्ठल. अलौकिक तत्वाचं चिंतन असं ज्याला अस्तित्व आहे, ज्याला अस्तित्व आहे त्याचीच आपल्याला प्रतीती यावं. हा आपल्या प्रतीतीचा विषय ना, प्रतीतीचा विषय हा अस्तित्व संपन्न असावा. आणि तसं जर नसतं तर अस्तित्व संपन्न वस्तूचीच प्रतीत आपल्याला यावं. आपण ज्या रस्त्यानं चाललो तो रस्ता आपल्या मुक्कामाच्या गावाला जाणारा असावा. आपण ज्या रस्त्यानं चाललो तो रस्ता आपल्या मुक्कामाच्या गावाला जाणारा असावा. आणि समजा तसं जर नसन तर आपण ज्या रस्त्यानं चाललो त्या रस्त्यावर तरी आपल्या मुक्कामाचं गाव असावं, त्या रस्त्यावर तरी आपल्या मुक्कामाचं गाव असावं. सोपं सांग, जे योग्य तेच आपल्याला कळावं, जे योग्य तेच आपल्याला कळावं. आणि समजा तसं जर नसन तर आपल्याला कळलेलं तरी योग्य असावं. आपल्याला जे माहिती आहे ना ते चांगलं असावं, आपल्याला जे माहित आहे ते चांगलं असावं. समजा तसं जर नसन तर चांगलंच माहीत असावं. याच्यापेक्षा सोपं कीर्तन येत नाही आपल्याला. बोलो का नको असं विनोदाचा भाग. मला मुद्दा मांडायचा आहे, आपल्या प्रतीतीचा विषय आहे ना हा अस्तित्व संपन्न असावा. हा अस्तित्व संपन्न असावं, अलौकिक तत्वाचं चिंतन घडावं. महाराज देव अलौकिक आहे, संत अलौकिक आहे आणि देवाचं नाम अलौकिक आहे. अलौकिक कशाला म्हणायचं?
तीन तत्वामध्ये जे अडकत नाही त्याला अलौकिक म्हणायचं. कोणते तीन तत्व? हे पहा, अलौकिक ते असतं, लौकिक जगाला जे कळत नाही त्याला अलौकिक म्हणतात एक. काळाची सत्ता ज्याच्यावर चलत नाही त्याला अलौकिक म्हणतात दोन, काळाची सत्ता. आणि पंचमहाभूतामध्ये जे अडकत नाही त्याला अलौकिक म्हणतात तीन. आता देव अलौकिक आहे, देवमान्य संत अलौकिक आहेत आणि देवाचं नाम अलौकिक आहे. मला सदा नाम घोषवर यायचे. देव अलौकिक आहे. आता तिन्ही निकष घ्या. कोणते? लौकिक जगाला कळत नाही म्हणून देव अलौकिक, काळाची सत्ता देवावर चलत नाही म्हणून देव अलौकिक, आणि पंचमहाभूतामध्ये देव अडकत नाही म्हणून देव अलौकिक. लौकिक जगा, आता बघा, लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही म्हणून देव अलौकिक. देवाचं महत्व कळतं का लौकिक जगाला? संत महात्मे म्हणले देव घ्या, कोणी देव घ्या, पण लोक काय म्हणले? देव न लगे, देवा न लगे, देव न लगे, देवा न लगे, देव न लगे, देवा न लगे, देव न लगे, देवा न लगे. आठवणीचे हृदय जागे, आठवणीचे हृदय जागे, आठवणीचे पाठ असेल ना, तिचं देव न लगेच राहायचं पाठ असं. महाराज म्हणतात लोकांना म्हटलं देव घ्या, कोणी? लोक म्हणले देव न लगे. याचा अर्थ लौकिक जगाला देवाची किंमत कळाली नाही म्हणून त्याला अलौकिक म्हणा. कशाला? लौकिक जगाला जे कळत नाही ते अलौकिक असतं एक. दुसरा निकष, काळाची सत्ता त्याच्यावर जलत नाही त्याला अलौकिक म्हणतात देव. आता देवा सत्ताला काळाची, देवा कशाला काळाची सत्ता राहील? असो, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्याचा, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगात ते असो. आता पुष्कळ प्रमाणात मला मुद्दा मांडायचा. लौकिक जगाला कळत नाही देव म्हणून अलौकिक, काळाची सत्ता त्याच्यावर चलत नाही म्हणून देव अलौकिक, आणि तिसरा निकष कोणता? पंचमहाभूतामध्ये देव अडकत नाही म्हणून देव अलौकिक. पंचमहाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, याच्यामध्ये परमात्मा अडकत नाही. कशाला अडकन? त्यानेच उत्पन्न केलेले आहेत. एकले न कंट्याची म्हणून या येईने केले निर्माण 14 भुवनी, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणी, 5 महाभूते भौतिक भिन्ने भिन्ने ओ ऐसा लागवी हा माया सूत्रधार. निळ बरा बोलतात. मला मुद्दा मांडायचा, पंचमहाभूतामध्ये परमात्मा अडकत नाही म्हणून तिन्ही निकष लावा. देव अडकत नाही म्हणून देव अलौकिक. आता तिन्ही निकष आहेत ना, संतांकडे घ्या. आमचे संत महात्मे सुद्धा अलौकिक आहेत. कस काय? हे तिन्ही निकष घ्या. लौकिक जगाला संतांचं महत्व कळालं नाही म्हणून संत अलौकिक, काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून संत अलौकिक, आणि पंचमहाभूतामध्ये संत अडकत नाहीत म्हणून आमचे संत अलौकिक. लौकिक जगाला सुद्धा संतांची किंमत कळाली नाही. त्या काळातल्या लोकांना त्या संतांची किंमत कळाली असती तर त्या काळातल्या लोकांनी त्या संतांना त्रास दिलाच नसता. पण दिला का नाही? दिला ना, दिला त्रास. का? किंमत कळाली नाही म्हणून. लौकिक जगाला किंमत कळत नाही म्हणून संत अलौकिक. दुसरा निकष कोणता? काळाची सत्ता संतांवर चालत नाही. जगा काळ काय आम्ही किंवा काळ गुलाम सलाम करी तुक्या घरी, पुष्कळ प्रमाणात. संतांवर काळाची सत्ता चलत नाही म्हणून संत अलौकिक. लौकिक जगाला कळाले नाही म्हणून संत अलौकिक, आणि पंचमहाभूतामध्ये संत अडकत नाही म्हणून संत अलौकिक. पंचमहाभूतामध्ये अडकत नाही संत. उलट पंचमहाभूतावर विजय मिळवलेला आहे संतांनी. पृथ्वी तत्वावर, हे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, या पृथ्वी तत्वाला ज्ञानोबरांनी जिंकलं. ज्ञानोबरांनी जिंकलं पृथ्वी तत्वाला. का? आपला देह पृथ्वी तत्वात विसर्जित केला. समाधी म्हणजे पृथ्वी तत्वाला ज्ञानोबरांनी जिंकलं. पृथ्वी दुसरा तत्व आहे आप. आप म्हणजे पाणी. पाणी या तत्वाला शांती ब्रह्मनाथ महाराजांनी जिंकलं. पाण्यात गेले आणि आपला देहच पाण्यात विसर्जित केला.
जिंकलं का नाही पाणी या तत्वाला? आप या तत्वाला नाथ महाराजांनी जिंकलं. पृथ्वी तत्वाला ज्ञानोबारांनी जिंकलं. पृथ्वी आप तेज या तत्वाला मुक्ताबाई चित्काला मुक्ताबाईंनी जिंकलं. मुंगी उडाली आकाशी तिने तेज या तत्व आपला देह त्याच्याच विसर्जित केला. कोणी? मुक्ताबाईंनी. तेज तत्वाला मुक्ताबाईंनी जिंकलं. आप तत्वाला नाथ महाराजांनी जिंकलं. पृथ्वी तत्वाला ज्ञानोबारांनी जिंकलं. वायू तत्व चौथं वायू या तत्वाला जनार्दन स्वामींनी जिंकलं. आपला देहच वायू तत्वात विसर्जित केला जनार्दन स्वामींनी वायू तत्वाला. आणि शेवटचं तत्व आहे आकाश. आकाश या तत्वाला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारांनी जिंकलं. अनु रेणुया थोकाडा तोका आकाशात सदेव वैकुंठ गमन प्रयाण काळे देवे विमान पाठविले. कळीच्या काळामध्ये आतूत वर्तविले. मानव देह घेऊन निजधामा गेले. निळा म्हणे सकाळ संता कोशविले. निळा म्हणे सकाळ संता कोशविले. निजधामा गेले. आकाश या तत्वाला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारांनी जिंकलं. म्हणजे पंचमहाभूतावर संतांनी विजय मिळवला. कशालाही त्यांच्यावर दर्पण टाकतील. म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे की तिन्ही निकष लावा संतांच्या ठिकाणी लागू होत नाहीत. काळाची सत्ता त्यांच्यावर नाही म्हणून अलौकिक. लौकिक जगाला संत कळाले नाही म्हणून अलौकिक. आणि पंचमहाभूतामध्ये संत अडकत नाहीत म्हणून अलौकिक. देव अलौकिक कळाला, संत अलौकिक कळाले, तसं देवाचं नाम सुद्धा अलौकिकच आहे. कस काय? हे तिन्ही निकष इकडे घ्या. लौकिक जगाला देवाच्या नामाचं महत्व कळत नाही म्हणून देवाचं नाव अलौकिक. काळाची सत्ता देवाच्या नामावर चालत नाही म्हणून देवाचं नाम अलौकिक. आणि पंचमहाभूतामध्ये देवाचं नाम अडकत नाही म्हणून देवाचं नाम अलौकिक. बघा, लौकिक जगाला देवाच्या नामाची किंमत कळतच नाही. लोकांना जर देवाच्या नामाची किंमत कळली असती तर लोकांनी घेतलं असतं, पण लोक कीर्तना सुद्धा घेत नाहीत. याचा अर्थ असू द्या हो इथंच पेटन ते वातावरण असू द्या. याचा अर्थ म्हणजे किंमत कळत नाही. म्हणून देवाचं नाम अलौकिक. दुसरा निकष, काळाची सत्ता देवाच्या नामावर चालत नाही. देवाच्या नामावर काळाची सत्ता चालत नाही. एका ठिकाणी महाराज म्हणतात सगळ्या जगावर काळाची सत्ता चलती पण देवाच्या नावा नाही चलत. का? काय ते आगळं वेगळंच म्हणले. एकचे निराळे हरीचे नाम. अवघाची आकार घासीला काळे. अवघाची आकार घासीला काळे. एकचे निराळे हरीचे नाम. एकचे निराळे हरीचे नाम. सगळ्या काळाची सत्ता आहे पण देवाच्या नामावर नाही. बरोबर? म्हणजे काळाची सत्ता नाही म्हणून देवाचं नाव अलौकिक. लौकिक जगाला कळत नाही म्हणून देवाचं नाव अलौकिक. आणि तिसरा निकष, पंचमहाभूतामध्ये देवाचं नाव अडकत नाही म्हणून देवाचं नाव अलौकिक. पृथ्वीपेक्षा 10 पट पाणी व्यापक आहे. पाण्यापेक्षा 10 पट तेज व्यापक आहे. तेजापेक्षा 10 पट वायू व्यापक आहे. वायूपेक्षा 10 पट अनंतपट आकाश व्यापक आहे. आणि आकाशापेक्षाही गगना हो निवा नाम आहे. गगना
पडन सांगताच येत. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगना उनी वाड नाम आहे. म्हणजे आकाशापेक्षाही देवाचं नाव व्यापक आहे. हा काय राऊत बाबांची भाषा आहे. बाबा म्हणत असतात जर एवढं जर पृथ्वीपेक्षा पृथ्वी तेज आप पृथ्वी आप तेज वायू आकाश आकाशापेक्षा बी जर देवाचं नाव जर व्यापक असन एवढं देवाचं नाव व्यापक असून लोक खोळी जपत एवढं देवाचं नाव व्यापक आहे. काय बाबांची भाषा आता मग अधिकार नाही. बाबा म्हणत असतात हा मंत्र म्हणले व्यापक आहे म्हणले खोळी जपायचा नाही. याच्या पुढे जाऊन बोल बाबा सांगत उघडा मंत्र जाना रामकृष्ण हरी उघडा मंत्र आहे. निळोबरांची तर भाषा आहे. निळोबरा म्हणतात नेनो फुंको कान आणि एकांताचे वन कान मंत्र घ्यायचा नसतो. निळोबरांची भाषा आहे. संतांच्या वचनावर चालणारी माणसं आहेत आपण. बाबांची भाषा ही उघडा मंत्र जाना आणि रामकृष्ण हरी म्हणा. हा रामकृष्ण हरी सगळ्यात भारी. हो बाबांची भाषा. बाबा असंच बोलतात मुद्दा या मुद्द्यावर. असं मला मुद्दा हा मांडायचा आहे. महाराज म्हणतात सगळ्यापेक्षा देवाचं नाव व्यापक आहे. बरोबर. म्हणून आम्ही त्याचं चिंतन केलं. सदा नामघोष त्याचं चिंतन का अलौकिक आहे म्हणून आम्ही त्याचं चिंतन केलं. आणि अलौकिक तत्वाचं चिंतन केल्यामुळे आम्हाला अवस्था प्राप्त झाली. तेने सदा चित्ता समाधान. आमच्या चित्ताला सदा समाधान प्राप्त झालं. कशामुळं? सदा नामघोष केल्यामुळं. चित्ताला जर सदा जर समाधान पाहिजे असेल तर त्याला सदा नामघोष झाला पाहिजे. कदा कदा नामघोष असेल तर मग कदा कदा चित्ताला समाधान सदा नाही लाभणार. हा सुखे शिव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा. हा अजून एका ठिकाणी सदा शब्द आहे बघा. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाच धन्य जगी तोची एक हरिरंगे नाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. हा सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढवर्तः नमस्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित जे नामच नाही पापाचे आयसे केले. असं त्याची शेवटची वेळे महत्वाची बघा ओवी. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निकळ माझी आत्मचर्चा विशद आणि उदंड गाती. उदंड म्हणजे दिनरजनी हाच धंदा. नामाचा उच्चार आवडे देवासी तो ऐका रात्रंदिवस सतत यालाच म्हणायचं सदा नामघोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. म्हणून आमच्या चित्ताला सदा समाधान आहे. आणि याच्यातच आम्ही या समाधानामध्ये डुलत राहतो. वैषयिक सुखाचा म्हणजे विषय सुखाचा अनुभव एकच नामचिंतनाच्या सुखात आहे म्हणले. म्हणून या सुखाकडे आमचं लक्ष नाही. त्याच सुखात आम्ही डुलत राहतो. अभंगाचं दुसरं सर्व सुख सर्व
सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डोलत असो. महाराज म्हणतात आम्ही त्याच नामाच्या सुखामध्ये डुलत आहोत म्हणले. हा, आणि त्या सुखाच्या डुलत आहोत एवढंच नाही तर आम्ही त्या सुखाचेच अलंकार अंगावर धारण केले. सुखाचे म्हणजे त्या सुखाचे नाही तर भक्ती ज्ञान वैराग्य याचे अलंकार आम्ही आमच्या अंगावर धारण केले. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार हे अंगावर धारण केले. हे अलंकारच अंगा असा. हे अलंकार नाही इथपर्यंतच राहतात. भूषणे घेती यमाची हाती बांधून या देती यमाच्या भूषणे घेती आयशिया चोराचा कैसा विश्वास धरले तुझे कास तो का म्हणे असं. म्हणून आम्ही भक्ती ज्ञान वैराग्याचे अलंकार अंगावर धारण केले. म्हणून सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डोलत असो. आणि त्याच आनंदामध्ये आम्ही डोलत आहोत. गाये नाचे उडे आपोलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. आणि इतके त्या आनंदामध्ये डोलायलो की आम्हाला आठव सुद्धा नाही आमच्या देहाचा. सोयसा कोठे आठवची नाही. सोयसा कोठे आठवची नाही. असवायसा कोठे आठवचे नाही देहीच विदेही भोगदशा. महाराज म्हणतात नामचिंतनाच्या सुखामध्ये एवढे डुलायलो आम्हाला आमच्या देहाचाच विसर पडला. आसवायसा कोठे आठवचे नाही. महाराज समोर धाडस करून बोलतो भक्तीच साधन असे ते देहाचा विसर पाडायला लावतो. भक्तीच साधन असे पण एक दुसरे भक्तीच परमात्म्याचा आनंद सुद्धा घ्यायला दिला होता. हा ज्ञान मार्गाने तुम्हाला आनंद घेताच येणार नाही भजनाचा. का ज्ञान वेगळं ठेवतच नाही तर आनंद घेताच कसा. ज्ञान आहे ना परमात्म्याने वेगळं ठेवतच नाही तर तुम्ही भजनाचा सदा नाम घोषाचा आनंद घेणारच कसा. तुम्ही साखर होण्यात आनंद आहे का साखर खाण्यात आनंद आहे. होण्यात उचला टाका चहाच्या बघा. होण्यात नाही साखर खाण्यात आनंद आहे. मला सांगा ब्रह्म व्हायचं का ब्रह्म उपभोगायचं. ब्रह्म उपभोगायचं. हा आणि ब्रह्मज्ञानामध्ये तर वृत्तीच नष्ट होती. मग ब्रह्माचा भोग कसा भोगायचा
वृत्ती शिल्लक राहत नाही. विषयामध्ये वृत्ती आपली राहते पण पुढे दुःख आहे. विषयाचे सुख येते वाटे गोड, पुढे अवघड झपके. अहो तेच यमदंड काय असते. म्हणजे इथं ते गोड वाटते बरोबर, म्हणजे परिणाम तर दुःख आहे विषयामध्ये. ब्रह्मज्ञानामध्ये वृत्तीच राहत नाही. ब्रह्मज्ञानामध्ये भक्तीतच वृत्ती शिल्लक राहते. काय बघा, जागृतीमध्ये वृत्ती ईश निर्मित पदार्थाशी संलग्न झालेली असते जागृती अवस्थेत. स्वप्नामध्ये वृत्ती मनसंकल्पित पदार्थाच्या सहवासात गेलेली असते. सुषुप्तीमध्ये वृत्ती उपादानात लीन असते. तुर्य अवस्थेत वृत्ती अधिष्ठानात लीन असते. तुर्य अवस्थेमध्ये समाधीमध्ये वृत्तीचा बाध होतो. उन्मनीमध्ये वृत्ती उन्मन होऊन जाते. भक्तीच अशी आहे की भक्तीत वृत्ती शिल्लक राहते. म्हणून तुकोबाराय म्हणले, तेथे माझे हरी वृत्ती राहो. समाचरणा दृष्टी विटेवरी साजी. समाचरणा दृष्टी विटेवरी साजी. कशाला वृत्ती ठेवायचे, ठेवायचा आनंद घ्यायचा. हा, आता मज आयसे करी, 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 आता मज आयसे करी. तुझे पाय किती धरी, तुझे पाय किती धारी, आता मज आयसे करी.
ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान माझे चित्त तुझे पायी माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करी काय माझे चित्त तुझे पायी आधारोनिया बाई भवहा तारी दातारा चतुरा तू शिरोमणी पुन लावण्याची काने चतुरा तू शिरोमणी माझे चित्त तुझे पाये राय ऐसे करी काय दारोने या बाई भव हातारी दातारा चतुरा तो शिरोमणी माझे चित्त तुझे पायी राये ऐसे काही करी माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे काही करी हा म्हणजे माझी वृत्ती तिथं राहू द्या राहो आता हेची ध्यान डोळा मन लंपट डोळा मन लंपट डोळा मन लंपट राहो आता माझं ध्यान तुमच्या चरणाच्या जवळ राहा माझा डोळा तिथं राहा अशा तीन गोष्टी राहा म्हणून मी बी चाल अशी तीन टप्प्यात म्हणलो विठाला विठाला महाराज म्हणतात तिथं राहू द्या वृत्ती तिथं राहू द्या का भजनाचा आनंद घ्यायचा म्हणून वृत्ती तिथं राहू द्या हा नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तो देव ऐसे करी ज्ञानाच्या बाबतीत नका सांगू वृत्तीत तिथं शिल्लक राहू द्या ते म्या हृदयी धरिले ते म्या हृदयी धरिले ताप शमान पाऊले ताप शमान पाऊले ते म्या हृदयी धरिले ते म्या हृदयी धरिले ते म्या हृदयी धरिले ते म्या हृदयी धरिले पाऊले
शमन पाऊले दिव्या हृदयी धरिले ताप शमन पाऊले ताप शमन पाऊले पाऊले दिव्या हृदयी धरिले दिव्या हृदयी धरिले हृदय धरिले ताप शमन पाऊले याचाच अर्थ हसायचा खोटे ते चित्तात धरल्या भक्तीचं साधन आहे ना आनंद लुटायचा ना भक्तीचा भक्ती साधनाचा हा ते भक्ती साधनानच लुटता येतो आनंद परमात्म्याचा म्हणून महाराज म्हणतात हृदय धरिले याचाच अर्थ आसवायसा कोठे आठवचे नाही देईच आसवायसा कोठे आठवचे नाही 11 वाजले आसवायसा कोठे आठवची नाही देईच विदेई भोगदशा महाराजांचा देहात असून आम्ही विदे अवस्था भोगायला लागलो मग नेमकी तुम्हाला कोणती अवस्था प्राप्त झाली अभंगाचं शेवटचं झालो अग्निरूपा तुकामाने आम्ही झालो अग्निरूपा तुकामाने आम्ही झालो अग्निरूपा तुकामाने आम्ही झालो अग्निरूप लागो नेदो पाप पुण्यांगा महाराज सांगतात नामघोषाच्या बळावर आणि कथेच्या बळावर परमेश्वराच्या कथेच्या बळावर आम्हाला ही अवस्था प्राप्त झाली कोणती तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप आम्ही अग्निरूप झालो अग्निरूप शब्दाचे दोन अर्थ करता येतात अग्निरूप झालो म्हणजे आम्ही ज्ञान स्वरूप झालो आणि अग्निरूप झालो म्हणजे आम्ही नाम स्वरूप झालो ज्ञान मार्गाने ज्ञान स्वरूप भक्ती मार्गाने नाम स्वरूप अहम ब्रह्मास्मी या पदावर आरूढ झालो म्हणजे ज्ञान स्वरूप आणि नाम घेता घेता नामधारक नामी स्वरूपाला प्राप्त होलो देव पाहावया गेलो किंवा चतुर्भुजांना ही अवस्था आम्हाला प्राप्त झाली मग आम्ही अग्निरूप झाल्यामुळं लागून येदो पाप पुण्यांगा आता ब्रह्मस्वरूप झाल्यामुळं कशाला अंगाला पाप आणि पुण्य लागन हा उलट पाप पुण्यांगी नातळे त्या झुंजारते एक विष्णुदास जगी पाप पुण्यांगी नातळे त्या म्हणून पापन पुण्यच नाही आता पापन पुण्य नसल्यामुळे आम्हाला आता जन्माला यायचं काम नाही का पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी आम्हाला आता जन्म घ्यायचं काम नाही हा जन्माचं काम नाही म्हणून मरणाचं काम नाही हो म्हणून याचा अर्थ अग्निरूप झालो कशामुळे ज्ञान मार्गाच्या आणि भक्ती मार्गाच्या बळावर आम्हाला ही अवस्था प्राप्त झाली म्हणून तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेदो पाप पुण्यांगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर बोलत सो ज्ञानेश्वर माऊली
हरिभक्त पारायण राघोबा दादा